नमस्कार मंडळी, आज आपण स्वीट कॉर्न बनवतो. काही वेगळं नाही आहे, रोजचीच रेसिपी आपली तुम्हीही बनवून खाल्ली असेल. पण म्हटलं चला मी घरी बनवत होते, तर म्हटलं चला आपण ही थोडासा व्हिडिओ शेअर करून बघूयात. तर हे बघा मी इथे 2 स्वीट कॉर्न घेतलेत, मतलब आपली मक्याची कणसं घेतली, सगळ्यात सोपी भाज्या म्हणजे. तर हे बघा मक्याची कणसं जी आहे मी व्यवस्थित अशी सोलून घेतली, त्याची दाणे वेगळी घेतली. अगर तुम्हाला असा कंटाळा येत असेल सोलायचा ना, तर तुम्ही काय करा मधून जो चाकू असतो त्याने कट मारून घ्यायची मधून आणि नंतर मग ते एकदम इझिली निघतात. असं हाताने करत बसायची गरज पडत नाही. हे बघा या पद्धतीने मी असे सोलून घेतले सगळी मक्याची कणसं, दाणे वेगळी केलेली आहे. आणि हे बघा आपल्याला काय करायचं नाही, ते गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे, कोणतंही बाऊल, आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं उकळायला. आणि त्यामध्ये आपल्याला ते जे आपण स्वीट कॉर्न काढून घेतले ना त्याचे दाणे, ते आपल्याला तिथे बॉईल करून घ्यायचे. आणि अर्धे बॉईल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हे बघा सगळे जे दाणे आहेत आपण ते याच्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित मधून जेणेकरून काय होतं ना, ते व्यवस्थित असे बॉईल होऊन निघतात. हे बघा हाताने चेपून बघायचं आहे की बॉईल झाले की नाही. अर्धे बॉईल झाल्यानंतरच मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये. स्टार्टिंगलाच मीठ टाकू नका, नाहीतर काय होतं ना, जी दाणे आहेत ती कडक होतात. आणि हे बघा जे पाणी आहे ते एक्स्ट्राचं ते आपण काय करायचं, चाळणीमध्ये टाकून वेगळं करून घ्यायचं आहे. आणि जी दाणे आहे ती चाळणीत ठेवायची, जेणेकरून काय होतं ना, की जे दाण्याचं पाणी आहे ना ते पूर्ण वेगळं होतं. आणि हे बघा आपल्याला जास्त हे करून नाही घ्यायचं त्याला, त्याच्या अंगचं पाणी आहे. आता आपण इथे काय करणार ना, कॉर्नफ्लोअर लावणार त्याला, जेणेकरून काय होतं ना, कॉर्नफ्लोअरनी कुरकुरीतपणा येतो आपल्या दाण्याला. आणि हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे. आपण उगाचच हॉटेलमध्ये जातो, एवढ्या महागड्या घेऊन खातो. त्यामुळं घरी खा, हेल्दी खा आणि मस्त राहा सगळे. तर हे बघा इथे मी कॉर्नफ्लोअरचं पॅकेट घेतलं आहे, सॉरी. आणि इथे मी त्यामध्ये 2 चमचे टाकणार आहे. म्हणजे 2 चमचे म्हणजे त्याला त्याच्या अंगी जेवढा ओलावा आहे तेवढं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर हे बघा इथे मी आधी 2 चमचे टाकून बघितलं आहे. त्याला व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे, जास्त पण टाकू नका. हलकी लेअर लावायची आपल्याला त्याला फक्त. तर मी इथे बघा हाताने व्यवस्थित त्याला चोळून घेतलं आहे. चोळून म्हणजे हलवायचं त्याला फक्त. तर अजून कोट नाही झालेलं, तर मी एक्स्ट्रा थोडंसं परत वापरलं, जेणेकरून थोडंसं व्यवस्थित नाही का पतलीशी लेअर बसली पाहिजे त्याला अशी. थोडंसं मीठ पण टाकलं आहे त्याच्यामध्ये. सॉरी ते स्किप झालं वाटतं थोडंसं. तर मीठ टाकायचं अगोदर आणि नंतर त्याला कॉर्नफ्लोअर चोळून घ्यायचं, जेणेकरून काय होतं ना त्याला वेगळीच अशी चव येते मस्त. हे बघा व्यवस्थित हलकीशी लेअर लावून झालेली आहे आणि इकडं तेलही गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये मी एक दाणा टाकून बघितला तर मस्त असा वर आलेला आहे. आणि मग थोडे दाणे करून आपल्याला गॅस हा मीडियम आचेवर ठेवायचा आहे आपल्याला. आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला कुरकुरीत असे दाणे तळून घ्यायचे. तर याला स्वीट कॉर्न म्हणतात. घरची रेसिपी, एकदम सोपी रेसिपी आहे, सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने एकदा. हे बघा या पद्धतीने आपण काय करणार ना, थोडे टाकून आपण हे दाणे सगळे व्यवस्थित असे तळून घेणार आहोत तेलामध्ये कडकडीत. आणि हे बघा आपली जी हे आहे कुरकुरीत करारे असे क्रिस्पी कॉर्न आहे ते जे आपले तयार झालेले आहे. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर नक्की करा. आणि हे बघा आपले जे क्रिस्पी कॉर्न आहे ते तयार झालेले आहे. 2च मक्याची कणसं घेतली होती मी, त्यापासून आपले एवढे झालेली आहे. आणि सगळ्यांनी मन लावून खाल्ली, आनंदाने खाल्ली. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन खाल्लं ना, घरी बनवलं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन खाल्लं ना, त्यामधला जो आनंद असतो तो वेगळाच असतो, पाहण्यासारखा असतो. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी नवीन बनवून बघत जा आणि घरच्यांनाही खाऊ घाला आणि तुम्ही सुखी राहा, घरातल्यांनाही सुखी ठेवा सगळ्यांना. तर हे बघा आपले जे स्वीट कॉर्न आहे ते तयार झालेले आहे. तर कशी वाटली रेसिपी, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय.